नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ महान कर्मयोगी मानवमित्र खानदेश रत्न सहकार महर्षी आदरणीय स्वर्गीय काकाजी कांतीलालजी जैन यांच्याबद्दल। अखंड निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू या उक्तीला सार्थ ठरवणारं व्यक्तिमत्व म्हणजे हस्ती परिवाराचे आधारस्तंभ, हस्ती बँकेचे सर्वेसर्वा, हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट व हस्ती पब्लिक स्कूलचे प्रणेते आणि जैन सकल संघाचे अध्यक्ष आदरणीय काकाजी कांतीलालजी जैन। कांतीलालजी जैन हे सहकार व बँकिंग क्षेत्रात काकाजी या नावाने सुप्रसिद्ध होते। शिस्तप्रियता, पारदर्शकता, सचोटी व माणसं ओळखण्याची कला या चरित्र गुणांच्या बळावर काकाजींचा कीर्तीचा सुगंध सर्वदूर पसरला। काकाजी कांतीलालजी जैन यांचे मूळ वंशज राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील लोहावड पळीचे सुमारे 150 वर्षापूर्वी महाराष्ट्रातील शहादा या गावी व्यापाराच्या निमित्ताने आले। काकाजींचा जन्म 18 ऑक्टोबर 1946 रोजी शहादा येथे झाला। त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजला प्रवेश मिळविला व FY BA पर्यंत शिक्षण पूर्ण केले। काकाजींचे वडील स्वर्गीय हस्तीमलजी जैन यांनी कुटुंबासह दोंडाईचा येथे स्थलांतर केले। दोंडाईचा येथे आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत हस्तीमलजींनी आडत दुकान सुरू केले। सोबतच कापड दुकानाचाही व्यवसाय सुरू ठेवला। यात अनेक चढ उतार आले तरी देखील येणाऱ्या संकटांचा यशस्वीपणे सामना करत व्यापार व्यवसाय सुरू ठेवला। व्यापारासह सामाजिक धार्मिक कार्यासाठी प्रसिद्ध राहिलेले स्वर्गीय हस्तीमलजी भौमराजजी जैन यांनी सन 1971च्या सुमारास अनंत अडचणी असताना आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शी कारभार या त्रिसूत्रीचा भक्कम पायावर हस्ती बँकेची मुहूर्तमेढ रोवली आणि प्रस्थापितांच्या आर्थिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा काळ दोंडाईचाच सुरू झाला। बँक स्थापनेपासून प्रचंड विरोधाला खंबीरपणे सामोरे जाऊन तब्बल 10 वर्ष बँकेच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत बँकेचा पाया मजबूत केला आणि 1987च्या सुमारास स्वतःहून बँकेच्या नेतृत्वाची धुरा आपले द्वितीय सुपुत्र कांतीलालजींकडे सोपवली। यानंतरच्या कालखंडात आपल्या वडिलांची परंपरा त्यांचे सुपुत्र कांतीलालजी व शांतीलालजींनी सुरू ठेवल्यामुळे सहकारी नागरी बँकिंग विश्वात ती हस्ती कोऑपरेटिव्ह बँकेने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करून प्रतिष्ठा प्राप्त केली आहे। कांतीलालजी जैन या बँकेचे 35 वर्ष संचालक व त्यातील 25 वर्ष बिनविरोध चेअरमन होते। या काळात त्यांनी बँक व्यवहारात काळानुरूप आमूलाग्र बदल केले। त्यांच्या अथक परिश्रम व चिकाटीमुळे बँकेच्या छोट्याशा रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर झाले। आज मिती संपूर्ण महाराष्ट्रात बँकेच्या 21 संगणकीकृत शाखांचे जाळे विस्तारले आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने आर्थिक प्रगतीची वाटचाल अविरतपणे सुरू ठेवली आहे। रिझर्व्ह बँकेने हस्ती बँकेला ग्रेड 1 मध्ये समावेश केला आहे। याशिवाय व्यवस्थापन व सामाजिक कार्यासाठी ISO 9001-2000 मानांकन प्राप्त करणारी हस्ती बँक ही महाराष्ट्रातील पहिली नागरी सहकारी बँक ठरली आहे। विशेषतः आजतागायत बँकेला 13 राज्य पुरस्कार व 11 राष्ट्रीय पुरस्कारांचा सन्मान प्राप्त आहे। हे सारं काही शक्य झालं ते फक्त आदरणीय काकाजींमुळेच। म्हणूनच हस्ती बँक म्हणजे काकाजी व काकाजी म्हणजे हस्ती बँक हे समीकरणच होऊन गेले। स्वर्गीय काकाजींच्या मनात सदैव कर्मचाऱ्यांचे हित व कल्याण साधण्यासाठी चांगल्या योजनांचा विचार असायचा। त्यांच्या समवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कायम मित्रासारखी वागणूक दिली। कर्मचारी व त्यांच्या परिवाराची काकाजी कायम काळजी करायचे। प्रत्येकाला ते आपुलकीने व आस्थेने कसं चाललंय विचारायचे। हा आपल्यातला गुणविशेष त्यांनी कायम जोपासला। बँक ग्राहकांना सतत उत्तम व पारदर्शी सेवा देता यावी, त्यांची प्रगती व्हावी अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात एका बाजूला होती, तर दुसऱ्या बाजूला त्यासाठी झटणारा कर्मचारी वर्ग यांची सुद्धा योग्य काळजी घेतली जावी याकडेही ते विशेष लक्ष द्यायचे। नुकत्याच मागच्या वर्षी काकाजींच्या प्रेरणेने बँकेच्या प्रत्येक अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोबाईल सेट भेट देण्यात आला। आदरणीय काकाजींना धर्माचेही उत्तम ज्ञान होते। त्यांना धार्मिकता खूप आवडायची, पण ते अंधश्रद्धाळू नव्हते। म्हणूनच की काय, त्यांनी बँकेच्या शिंदखेडा शाखेचा शुभारंभ शनी अमावस्येला केला। ते म्हणायचे, ज्या क्षणी तुमच्या मनात चांगला विचार आला तो क्षण म्हणजे उत्तम मुहूर्त होय। स्वर्गीय पप्पाजी शांतीलालजी जैन व स्वर्गीय काकाजी कांतीलालजी जैन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ KS परिवार विविध समाजोपयोगी विधायक उपक्रम राबवित असतो। यात दोंडाईचा शहरात गेल्या 2 वर्षापासून हस्ती भाजी भाकर केंद्र चालू आहे।
येथे दररोज 10 रुपयामध्ये अतिशय चविष्ट, सात्विक आणि पोट तृप्त होईल अशा जेवणाची सुविधा गोरगरीब जनतेसाठी उपलब्ध केली आहे। तसेच उन्हाळ्यामध्ये गावात 25 सार्वजनिक ठिकाणी कांती शांती पाणीपोईही चालवतात। सोबतच कांती शांती हेल्थ केअर सेंटरही चालवले जाते। यात रुग्णांना आवश्यक असणारं व्हीलचेअर, टॉयलेट चेअर, वॉकर, काठ्या व पॉपअप कॉट असे सर्व साहित्य उपलब्ध केले जाते। याचे कोणतेही शुल्क फी न घेता गरजू व गरीब रुग्णांना काही काळापर्यंत दिले जाते। याकरिता एक सोर्स ऑफ लायब्ररी ही बनवली आहे, ज्या रुग्णांना जशी आवश्यकता असेल तसे साहित्य दिले जाते व रुग्ण बरे झाल्यावर ते परतही करतात। तसेच कांती शांती लायब्ररी ही चालवली जाते। यात 80 पुस्तकांचा संच इतर शाळांना भेट म्हणून दिले जातात। आतापर्यंत 50 शाळांना या संचाचे वितरण केले गेले आहे। यासोबतच KS परिवारातर्फे शांती कांती व्याख्यानमालेचेही करण्यात येते। या अंतर्गत प्रतापगड एक मंत्रयुद्ध या विषयावर राहुलजी सोलापूरकर व 2 शब्द आईसाठी व 2 शब्द बाबांसाठी या विषयावर संजयजी मालपानी यांची व्याख्याने संपन्न झाली आहेत। यापुढे दर 3 महिन्यांनी व्याख्यान आयोजनाचा मानस आहे। पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व जलसंवर्धन यातही हस्ती परिवाराचं सातत्यानं मोलाचं योगदान असतं। हे सर्व स्वर्गीय दादाजी हस्तिमलजी जैन यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि स्वर्गीय पप्पाजी शांतीलालजी जैन व स्वर्गीय काकाजी कांतीलालजी जैन यांच्या प्रेरणेमुळे शक्य आहे। समाज ऋणाची परतफेड व्हावी याकरिता काकाजींनी हस्ती चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली। सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कल्याण साधणारे अनेक उपक्रम राबविण्यात हा ट्रस्ट अग्रेसर आहे। पप्पाजी व काकाजी यांनी ट्रस्ट मार्फत हस्ती पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यम शाळेची स्थापना करून दोंडाईचा परिसरातील मुलांसाठी गुणवत्तायुक्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली। 18 वर्षापूर्वी लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे। आज मितीस या शाळेच्या हस्ती प्री प्रायमरी, हस्ती विद्यारंभ सेमी इंग्लिश बालवाडी, हस्ती किंडरगार्डन तसेच हस्ती वर्ल्ड स्कूल, हस्ती गुरुकुल मराठी माध्यम शाळा असा शाखा विस्तार झाला आहे। या शाळांमध्ये भावी पिढ्या घडविल्या जात आहेत। हस्ती स्कूलची अनेक मुले आता डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, CA व व्यावसायिक झालेले आहेत। 4 वर्षापूर्वी हस्ती स्कूलची एक विद्यार्थिनी SSC बोर्ड परीक्षेत 100% गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम आली होती। ही शाळा सर्व क्षेत्रात राष्ट्रीय पातळीपर्यंत नावलौकिक गाजवीत आहे। तसेच त्यांनी हस्ती बहुउद्देशीय सांस्कृतिक भवनाचीही निर्मिती केली। यामुळे दोंडाईचा पंचक्रोशीतील जनतेची सभा, संमेलन, लग्न समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम योजनाची सोय झाली। स्वर्गीय काकाजींनी दोंडाईच्या नगरपालिकेत नगरसेवक पदाच्या दीर्घ काळात जनहितार्थ अनेक विकास कामांना मोलाचा हातभार लावला होता। त्यासोबतच त्यांनी दोंडाईचा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपद व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पदही भूषवले आहे। ते दोंडाईचा सकल जैन संघाचे अध्यक्षही होते। त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना मानव मित्र पुरस्कार व खानदेश रत्न पुरस्कार आणि सहकार महर्षी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते। KS परिवाराचा दाल मिल व जळगाव, शहादा, नंदुरबार व दोंडाईचा येथे कोल्ड स्टोरेजचाही व्यवसाय आहे। स्वर्गीय कांतीलाल जैन व स्वर्गीय शांतीलाल जैन यांनी व्यवसाय करता करता समाजाशी आपली नाळ जोडलेली होती। विशेष प्रत्येक कृतीतून, आचरणातून व विचारातून प्रकर्षाने जाणवायचे की समाजालाही फायदा मिळाला पाहिजे। समाजाचे कल्याण साधले जाण्यासाठी काही ना काही सातत्याने केलं गेलं पाहिजे। आपल्या पुढच्या पिढीलाही त्यांनी हीच शिकवण दिली। आपण जे काही कमवतो त्या उत्पन्नाचा काही भाग समाजाकरता दान व्हायला पाहिजे। या विचारांचा वारसा त्यांची सर्व मुले यशस्वीरित्या पुढे नेत आहेत। 72 वर्षाचं कर्मयोगी व समाधानी आयुष्य लाभलेल्या काकाजींनी 1 वर्षापूर्वी दिनांक 2 मे 2018 बुधवार रोजी संथारा व्रत घेऊन पंडित मरण प्राप्त केले व स्वर्गीय काकाजी कांतीलालजी जैन या मानवतावादी पुजारींनी आपल्या सहधर्मचारिणी चंद्रावतीजी जैन यांच्या सहयोगाने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात सेवा केली। त्यांचे संपूर्ण जीवन तुम्हा आम्हासाठी आदर्श वस्तुपाठ घालणारे होते। स्वर्गीय काकाजी कांतीलालजी जैन यांच्या पुण्यस्मरण दिन निमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली।